ಕೋರ್ತೀನಿ. ಅಧಿಗಮ್ ಪುನಃ ಪ್ರಾಪ್ತಿ ಅದನ್ನೇ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನवी कक्षा हिंदी ಇದೆ. 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ सीखने के प्रतिफल 7, ಕಲಿಕಾ ಫಲ 7, ಗತಿವಿಧಿ 4 और मूल्यांकन गतिविधि के उत्तर. ಸೊ ಚಟುವಟಿಕೆ 4 ಮತ್ತು ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಚಟುವಟಿಕೆಯಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡದೇ ಇದ್ರೆ ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ. 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ಕಲಿಕಾ ಹಾಳೆಗಳ ಉತ್ತರಗಳು ಅಂತ ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ನೋಡ್ಬೋದು. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನೀವು ಬಳಸ್ತಕ್ಕಂಥ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗಳಲ್ಲಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಿಡಿಯೋವನ್ನು ವಾಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಜೊತೆಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಅವಶ್ಯವಾಗಿ ಒತ್ತಿ. ನಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಇದೆ, ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ. ಅದರ ಲಿಂಕನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ನಾವು 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಕಲಿಕಾ ಹಾಳೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಸಹಿತ ತಪ್ಪದೆ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಇಂದು 9ನೇ ತರಗತಿಯ 7ನೆಯ ಕಲಿಕಾ ಫಲದಲ್ಲಿ 4ನೆಯ ಚಟುವಟಿಕೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಚಟುವಟಿಕೆಯಲ್ಲಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, तमगे ಈಗಾಗಲೇ ಕಲಿಕಾ ಫಲ 7 ಗೊತ್ತಿದೆ. अपने परिवेश में दिखाई देने वाली घटनाओं का वर्णन करेंगे और तर्क सम्मत विचार व्यक्त करेंगे. ನಿಮ್ಮ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರತಕ್ಕಂಥ ಘಟನೆಗಳನ್ನು ವರ್ಣಿಸ್ತೀರಿ ಮತ್ತು ತರ್ಕಸಮ್ಮತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೀರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಲಿಕಾ ಫಲ 7 ಇತ್ತು. ಗತಿವಿಧಿ 4 ಚಟುವಟಿಕೆ 4 ಅನುಶಾಸನ ಅಂದರೆ ಶಿಸ್ತು, ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಅಂದಂಗೆ. ಅಭ್ಯಾಸ 7.14 ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನಕ್ಕೆ ಉತ್ತರ बताइए. ಮೌಖಿಕ या लिखित ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಹೇಳಬೇಕು, ಮೌಖಿಕವಾಗಿ ಅಥವಾ ಲಿಖಿತವಾಗಿ. अनुशासन का अर्थ क्या है? नियमों का पालन, नियंत्रण, आज्ञाकारिता आदि अनुशासन का शाब्दिक अर्थ है. प्रश्न 2 छात्र को जीवन में सफल बनने के लिए क्या करना चाहिए? छात्र अपने जीवन का लक्ष्य पूर्व निर्धारित कर लेना चाहिए. अथक परिश्रम, समय का सद्विनियोग करने से अपने जीवन में सफलता प्राप्त कर सकते हैं. प्रश्न अभ्यास 7.15 पाठशाला में किन किन नियमों का पालन करना चाहिए? नियमित रूप से विद्यालय में उपस्थित रहना, रोज दिए गए गृह कार्य करके सौंपाना, गुरुजी और मित्रों के साथ सही व्यवहार करना, कक्षा के अध्यापक और मुखिया द्वारा दिए जाने वाले सूचनाओं का पालन करना. अभ्यास 7.16 तुम्हारे अनुसार अनुशासित व्यक्तियों में कौन से गुण होने चाहिए? समय का सही पालन करना, दैनिक दिनचर्या का आयोजन करना, अपनी निजी एवं आसपास की सफाई पर ध्यान रखने वाला, हर कार्य के मन में एक निजी आयोजन करने वाला, सोच समझ विचार और अभिव्यक्ति करने वाला, साहस प्रदर्शित व्यक्ति, अथक परिश्रम करने वाला व्यक्ति, दृढ़ निश्चय करने वाला व्यक्ति, इन सभी गुणों को हम कहते हैं कि एक अनुशासित व्यक्तियों के गुण है. अगला प्रश्न था अभ्यास 7.17 पर अनुशासन का पालन करने से क्या क्या लाभ होते हैं? खुशहाल जीवन जीने के लिए, मानव जीवन के प्रगति के लिए, शिक्षा में भागीदारी निभाने के लिए, विद्यालय जीवन और सामाजिक जीवन में विकास होने के लिए क्या करना है कि अनुशासन का पालन करना ही अनिवार्य और आवश्यक भी है. सही व्यक्तित्व का निर्माण होता है, व्यर्थ कार्य बुरी आदतों से दूर रह सकते हैं, अपने कार्य में पूरी लगन भी कर सकते हैं अनुशासन के पालन करने से. इस पर गतिविधि 4 के ಪ್ರಶ್ನೋ ಕೆ ಉತ್ತರ ಸಮಾಪ್ತ हो गए. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಚಟುವಟಿಕೆ 4ರಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಮುಗಿದೋಯ್ತು. मूल्यांकन गतिविधि, ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಚಟುವಟಿಕೆ. ಗತಿವಿಧಿ 1 ದಹೇಜ್ ಪ್ರಥಾ. ದಹೇಜ್ ಪ್ರಥಾ ಅಂದ್ರೆ ವರದಕ್ಷಿಣೆ ಅಂದಂಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಅನ್ನ ಓದಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಬರೀಬೇಕಿತ್ತು. ಪ್ಯಾಸೇಜ್ ನೋಡೋಣ. दहेज विवाह के समय माता पिता द्वारा दुल्हन को पैसे या बहुमूल्य उपहार देने की प्रथा है. दहेज प्रथा बेटियों को आत्मनिर्भर और आर्थिक रूप से स्वतंत्र होने में मदद करने के रूप में शुरू हुई थी, लेकिन दहेज प्रथा अब समाज में प्रचलित बुराइयों में से एक बन गई है. इस समस्या को रोकने के लिए भारत सरकार ने कड़े कानून बनाए हैं, जैसे दहेज निषेध अधिनियम 1961 के तहत दहेज लेने या देने की प्रथा को अपराध माना जाता है और इसे अवैध बताया जाता है. इस अधिनियम के अंतर्गत सजा में 5 साल की कैद और 15,000 का जुर्माना भी शामिल है. दहेज कौन और किसको देते हैं? ಒಂದನೇ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇತ್ತು. दहेज माता पिता द्वारा दुल्हन को देते हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರ. दहेज प्रथा को रोकने के लिए भारत सरकार ने कौन सा अधिनियम बनाया है?
उत्तर ನೋಡೋದಾದ್ರೆ दहेज प्रथा को रोकने के लिए भारत सरकार ने दहेज निषेध अधिनियम 1961 अधिनियम बनाया है। दहेज प्रथा को रोकने के लिए हमें क्या करना चाहिए? उत्तर, दहेज प्रथा को रोकने के लिए हमें कानून का पालन करना चाहिए। गतिविधि 2, चित्र के आधार पर प्रश्नों के उत्तर दीजिए। लाल बत्ती रुकना, पीली बत्ती तैयार रहना, हरी बत्ती चलना, ये सभी ट्रैफिक के संकेत है। लाल बत्ती से क्या संकेत करती है? लाल बत्ती से हमें रुकने का संकेत मिलता है। हरी बत्ती जलने पर हमें क्या करना चाहिए? हरी बत्ती जलने पर हमें चलना चाहिए। सड़क पर चलते समय किन किन बातों को ध्यान में रखना चाहिए? लाल, हरी, पीली बत्ती, इन ट्रैफिक के नियमों का पालन करना चाहिए। चलो हरी पर, रुको लाल पर, पीली करे सचेत, सड़क पार करते समय ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ का ही ಪ್ರಯೋಗ करना चाहिए। ಅನುಶಾಸನಿ ಶಾಸನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪದ್ಯ ಇದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತಮಗೆ 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿಯ 4ನೇ ಪದ್ಯ। ಆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಇದನ್ನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು। ನೀವುಗಳು ಸಂಚಾರದ ನಿಯಮಗಳನ್ನು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಅನುಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಲಾಲ್ ಅಂದರೆ ರೆಡ್ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದ? ನಿಲ್ಬೇಕಾಗ್ತದ। ಹರಿ ಅಂದರೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪೀಲಿ ಅಂದರೆ ತಯಾರಾಗೋದು, ಸಚೇತರಾಗೋದು, ಜಾಗೃತರಾಗೋದು। ಆಮೇಲೆ ರಸ್ತೆಯನ್ನು ದಾಟುವಾಗ ನೀವು ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಸೊ ಇಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ 9ನೇ ತರಗತಿಯ 7ನೇ ಕಲಿಕಾ ಫಲದಲ್ಲಿ 4ನೇ ಚಟುವಟಿಕೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಚಟುವಟಿಕೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡಾಯಿತು। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಇಲ್ಲಿಗೆ 7ನೇ ಕಲಿಕಾ ಫಲ ಸಹಿತ ಮುಗಿತು। ಇನ್ನು 8ನೇ ಕಲಿಕಾ ಫಲದ ವಿಡಿಯೋ